नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आय एम बॅक फ्रॉम माय होम टाउन आणि तिथे खूप गरमी होती. म्हणजे मला तिकडचं क्लायमेट कळत नव्हतं, कारण दुपारी गरमी असायची आणि रात्री थोडीफार थंडी असायची आणि त्याच कारणामुळे ना माझ्या स्किनवर ब्रेकआउट झाले. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी घरात जे फेशियल करते ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हा सगळ्यांबरोबर आज शेअर करणार आहे. बरं, या फेशियल मध्ये मी जे काही इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहे, आय एम 100% शुअर ते सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात. चला सुरू करूया. चला सुरू करण्या अगोदर मी माझे केस बांधून घेते, कारण ते मध्ये येऊ नये म्हणून. स्टेप नंबर 1 आहे रिमुव्हिंग मेकअप. आता सध्या तरी मी माझ्या फेसवर काहीच लावलं नाहीये, नॉट इव्हन अ मॉइश्चरायझर. पूर्णपणे बेअर फेस आहे माझा. पण जर तुम्ही मेकअप लावला असेल तर त्याला रिमूव्ह करण्याचा सगळ्यात बेस्ट वे आहे कोकोनट ऑइल. मेकअप काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. हलक्या हाताने मसाज करा, नंतर कॉटन पॅडने पुसून टाका आणि शेवटी पाण्याने स्वच्छ धुवून टाका. मेकअप काढण्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि दुसरं बेस्ट ऑप्शन आहे हे फॉक्सटेलचा हायड्रेटिंग क्लेन्झर. नो मार्केटिंग, पण प्रोडक्ट खूप छान आहे. नंबर 2 आहे क्लिन्झिंग. सगळ्यात आधी एका स्वच्छ वाटीमध्ये 1 चम्मच कच्चं दूध घ्या. त्यानंतर त्यात अर्धा चम्मच मध टाका. मी इथे पतंजलीचं वापरते, तुम्ही कोणतंही मध वापरू शकता. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुमचं क्लेन्झर तयार आहे. आता हे मिक्सचर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती क्लेन्झर म्हणून वापरायचं. 1 ते 2 मिनिटं चेहऱ्यावर छान मसाज करायचं. कच्चं दूध हे तुमच्या चेहऱ्यासाठी नैसर्गिक क्लेन्झर, मॉइश्चरायझर आणि सौम्य एक्सफोलियंट म्हणून काम करते. त्वचेतील अशुद्धता दूर करण्यास, मुरुमे कमी करण्यास, जळजळ शांत करण्यास मदत करते. तसेच मध हे चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट समृद्धी असल्यामुळे ते त्वचेची छिद्र मोकळी करते आणि मुरुमाचे डाग फिके करण्यास मदत करते. नंबर 3 आहे स्टीम. इथे मी हे स्टीमर घेतला आहे, ज्यात अर्ध्यापेक्षा जास्त पाणी टाकलं आहे. याला तुम्ही विथ कॅप और विदाउट कॅप दोन्ही प्रकारे वापरू शकता. आता उन्हाळ्यात ना चेहऱ्याला वाफ देणे हे खोलवर स्वच्छता करण्यासाठी, अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी आणि घाम व सनस्क्रीन मुळे बंद झालेली त्वचेची छिद्र मोकळे करण्यासाठी उत्तम उपाय आहे. आता याचे फायदे काय? डीप क्लेन्झिंग. त्वचेकडे होणारे रक्तप्रवाह वाढते, त्वचेची छिद्रे उघडते, ज्यामुळे सीरम आणि क्रीम अधिक चांगल्या प्रकारे त्वचेत मुरतात. नंबर 4 आहे एक्सफोलिएट. पुन्हा एकदा एक वाटी घ्या, त्यात 1 चम्मच कॉफी ऍड करा. त्यानंतर त्यात 1 चम्मच दही टाका आणि या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. आता हे मिक्सचर तुम्हाला 5 मिनिटं चेहऱ्यावरती छान मसाज करायचंय आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकायचं. कॉफी हे तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम आहे, कारण कॉफी नैसर्गिकरित्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, तुमच्या चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करते आणि महत्वाचं म्हणजे त्वचेला उजळपणा देते. तसंच दही हा उन्हाळ्यासाठी त्वचेची काळजी घेणारा एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. त्यातील भरपूर लॅक्टिक ऍसिड आणि प्रोबायोटिक घटकांमुळे ते त्वचेला खोलवर अर्धता देते. त्वचेचा टॅन काढण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी दही आणि कॉफी याचे मिश्रण हा एक उत्तम उपाय आहे. नंबर 5 आहे फेशियल मास्क. सर्वप्रथम एका वाटीमध्ये अर्ध केळं छान स्मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात अर्ध वाटी दूध टाका. लक्षात ठेवा, इथेही तुम्हाला कच्चं दूध वापरायचंय. सोबतच तुम्हाला पुन्हा एकदा यात मध टाकायचंय. आता हे मिश्रण छान एकत्र करून घ्या आणि तयार आहे तुमचं फेशियल मास्क. केळ्याचा फेस मास्क हा उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीसाठी एक नैसर्गिक उपाय आहे. त्यातील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटच्या उच्च प्रमाणामुळे हा मास्क कोरड्या त्वचेला, उन्हामुळे भाजलेल्या भागांना आराम देते. आता मी इथे डोळ्यांना थंडावा म्हणून काकडीचा वापर करणार आहे. थकलेल्या, सुजलेल्या किंवा जळजळणाऱ्या डोळ्यांना आराम देण्यासाठी थंडगार काकडीच्या चटक्या हा उन्हाळ्यातील एक प्रभावी उपाय आहे. हा मास्क 10 मिनिटं चेहऱ्यावर ठेवायचा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा छान धुवून टाकायचा. नंबर 6 आहे टोनर. मी इथे टोनर म्हणून गुलाबजल वापरते. गुलाबजल हे उन्हाळ्यासाठी एक उत्तम टोनर आहे. गुलाबजल हे पीएच संतुलन राखते आणि उष्णतेमुळे येणारा लालसरपणा कमी करण्यास मदत करते. गुलाबजल हे त्वचेची छिद्र घट्ट करते, त्वचेला ताजेपणा देते आणि सर्व प्रकारच्या त्वचेसाठी एक सौम्य अल्कोहोल मुक्त टोनर म्हणून काम करते. दिवसभर एका रिफ्रेशिंग मिस्ट प्रमाणे काम करते, ज्यामुळे त्वचा, विशेषतः डोळ्याखालील त्वचा तेलकट आणि निस्तेज होण्यापासून वाचते. नंबर 7 आहे मॉइश्चरायझर. इथे मी पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर वापरते. उन्हाळ्यासाठी त्वचेची छिद्र बंद न करिता त्वचा हायड्रेट ठेवण्याकरिता हलके, चिकट नसलेले आणि तेलमुक्त मॉइश्चरायझर, शक्यतो जेल आधारित मॉइश्चरायझर निवडा. निरोगी त्वचेचा थर टिकून ठेवण्यासाठी, त्वचेतील कोरडेपणा टाळण्यासाठी आणि सुरकुत्या व बारीक रेषा कमी करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. And yeah, that's it.
याच 7 सिंपल स्टेप्सनी मी घरातल्या घरात माझं फेशियल करते आणि तुम्ही सुद्धा ना एकदा तरी हे फेशियल घरी ट्राय करून नक्की बघा. अँड आय होप हे जे काही स्टेप्स मी तुम्हाला शेअर केले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.